तर एक मोठी बातमी समोर येते। 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सेवा सुरू होणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे। येत्या सोमवारपासून सर्वांसाठी लोकल सुरू होणार आहे आणि गर्दीच्या वेळा टाळून इतर वेळी ही लोकल प्रवासाची मुभाही यावेळी देण्यात आली। सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहतोय। लॉकडाऊनमुळे गेले अनेक महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद होती, मात्र आता 1 फेब्रुवारीपासून सगळ्यांसाठी ही लोकल सेवा सुरू होणार आहे। त्यामुळे सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल। या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केलेली आहे। त्या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत। फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत आपले प्रतिनिधी सोनाली शिंदे। सोनाली, 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सेवा सुरू होणार आहे, आनंदाची बाब म्हणावी लागेल, काय सांगशील? अगदी मुंबईकरांसाठी आनंदाची बाब असंच म्हणावं लागेल, कारण खूप लांबून लांबून लोक मुंबईमध्ये प्रवास करत असतात आणि मुंबईचं जे मेन वाहतुकीची व्यवस्था आहे ती म्हणजे लोकल, तीच गेले कित्येक महिने, अगदी 8 महिने आपण म्हणू शकतो, बंद होती। सर्वसामान्यांसाठी ही वाहतूक आता 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर त्यांनी कार्यालयांना विनंती केलेली आहे की या दरम्यान गर्दी होऊ नये, त्यामुळे कार्यालयांच्या वेळा सुद्धा त्याप्रमाणे बदलण्यात याव्यात, अशी सुद्धा विनंती त्यांनी केलेली आहे। आपत्ती व्यवस्थापन मदत पुनर्वसन विभागाने जे प्रसिद्धी पत्रक काढलेलं आहे त्याच्यामध्ये तशी विनंती वेगवेगळ्या कार्यालयांना आणि आस्थापनांना केलेली आहे। त्यामुळे मुंबई लोकल सुरू करतानाच आता तिथे गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होणार नाही याची सुद्धा आता काळजी सरकारला घ्यावी लागते आहे। प्रवास कधी करता येणार आहे तर पहिल्या लोकल पासून सकाळी 7 वाजेपर्यंत, तसंच दुपारी 12 वाजल्यापासून रात्री दुपारी 4 पर्यंत आणि रात्री 9 पासून शेवटच्या लोकल पर्यंत सर्वसामान्यांना प्रवास करता येणार आहे। आणि प्रवास कधी करता येणार नाही तर सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत आणि दुपारी 4 ते रात्री 9 या कालावधीमध्ये उपनगरीय रेल्वे सेवांमध्ये सर्वसामान्य लोकांना, जे अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी नाही आहेत, त्यांना परवानगी नाहीये प्रवासाची। त्यामुळे एकीकडे प्रवासाची मुभा देताना दुसरीकडे वेळा सुद्धा ठरवून देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या वेळांनुसार आता मुंबईकरांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे। नक्कीच 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सेवा सुरू होते, मात्र त्याचबरोबर वेळा देखील त्यासाठी आखून देण्यात आलेल्या आहेत। धन्यवाद सोनाली, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहतोय ती म्हणजे सर्वसामान्यांसाठी ही आनंदाची बाब म्हणावी लागेल, कारण गेल्या अनेक महिन्यांपासून ही सगळ्यांसाठी लोकल सेवा बंद होती। लॉकडाऊनपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर। त्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली होती, मात्र आता येत्या 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू होणार आहे। मात्र त्याचबरोबर काही वेळा देखील या ठिकाणी आखून देण्यात आलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून लोकल कधी सुरू होणार याची प्रतीक्षा सर्वसामान्यांना लागून राहिली होती आणि त्या संदर्भात सरकार देखील कशा प्रकारे लोकल सेवा सुरू करता येईल यासाठी विचार करत होतो आणि आता आज महत्त्वपूर्ण निर्णय या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे। 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। तर रेल्वेचे प्रवासी संघटनेचे सुभाष गुप्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुभाष गुप्ताची 1 फेब्रुवारीपासून लोकल सेवा सुरू होणार आहे, नेमक्या काय उपाययोजना या ठिकाणी केल्या जातील प्रवाशांसाठी? निश्चितच आजची जे सन्माननीय मुख्यमंत्री यांनी निर्णय घेतलेला आहे त्याचा मी रेल यात्री परिषद म्हणून स्वागत करतोय। आमचं खरंच म्हणणं होतं की सरसकट जे आहे मुंबईची लोकल मुंबईकर जे आहे, विशेषतः MMR रिजन मध्ये राहणारे अप टू बोरेवली अप टू ठाणे या विभागातून राहणारे जे चाकरमान आहे त्यासाठी सरसकट जे आहे मुंबई लोकल सुरू करावी, परंतु संक्रमणचा जे प्रभाव आहे हे वाढू नये यासाठी जे निर्णय आज मुख्यमंत्री घेतलाय त्या निश्चित आम्ही स्वागत करतोय। और या चाकरमानाला निश्चितच काहीतरी राहत मिळेल असं आम्ही अपेक्षा आहे, परंतु हे सर्व करताना सरसकट कसं चालू करता येईल यासाठी विचार मुख्यमंत्र्यांनी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करणार आहोत की आपण स्वतः आपले जे कार्यालय आहेत, सरकारी कार्यालय, त्याची वेळ बदली करा आणि तुम्ही स्वतः सुरुवात केली तर निश्चित निधी क्षेत्रातील कार्यालय त्यांची पण वेळ बदली केली तर सरसकट जे मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकल हे खरंच मुंबईकरांना मिळेल असं मला वाटतंय। सुभाष गुप्ताजी, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील प्रवाशांची होऊ शकते, काय उपाययोजना या ठिकाणी केल्या जातील, काय तरतूद या ठिकाणी प्रवाशांसाठी करण्यात आलेली आहे आणि यासाठी काही वेळा देखील आखून देण्यात आल्या? निश्चित आवश्यक होतं ते, कारण की जास्त गर्दी करू नये, फिजिकल डिस्टन्स लोकांनी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोरोना संक्रमणाचा विस्तार होऊ नये, हे एक महत्वाचं जे टेन्शन, एक महत्वाचा विषय जो आहे राज्य सरकार आणि
रेल्वेकडे होता. त्यासाठी जे नियम जे पाळले जाणार आहेत ते हे सर्व नियम जे मुंबईच्या माझ्या जे सहकारी आहेत मुंबईचे 85 लाख पॅसेंजर त्यांनी निश्चितच या नियमाप्रमाणे लोकल प्रवास केलं पाहिजे. त्यांना एक विनंती आम्ही करणार आहोत. तसेच मास्क कंपल्सरी लोकांनी लावले पाहिजे आणि सोशल डिस्टन्स कसं करता येईल ह्या स्वतः रेल्वेच्या माझ्या रेल्वे प्रवाशांनी करावा. घाई गर्दी करू नये, जास्त गर्दी करू नये. आवश्यक असेल तेव्हाच रेल्वेचा प्रवास करावा अशी रेल यात्री परिषद आम्ही सर्व आपल्या माध्यमातून मुंबईच्या 85 लाख पॅसेंजर आम्ही करतोय. मला वाटतं की निश्चितच सर्व मुंबईकर आमचे हे सर्व नियम पाळतील आणि यापुढे सरसकट मुंबई लोकल मुंबईकरांना नक्कीच नियमांचं पालन करूनच प्रवाशांना ट्रेनमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. धन्यवाद सुभाष गुप्ताजी, तुम्ही साम टीव्हीशी संवाद साधल्याबद्दल. तर सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहतोय ती म्हणजे 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केलेली आहे. तर मध्य रेल्वे प्रवासी संघटनेच्या वंदना सोनावणे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. वंदना, जे 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, आनंदाची बाब म्हणावी लागेल. तुमची काय प्रतिक्रिया आहे या संदर्भात? त्यांनी ज्या वेळा दिलेल्या आहेत कुठे आम्हाला प्रवाशांना सूट होत नाहीत. सकाळी 7 ते 12 मध्ये जर तुम्ही बंद ठेवत असाल तर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरच्या लोकांनी करायचं काय, महिलांनी करायचं काय? ह्या फक्त वेळा दिल्या फसव्या वेळा आहेत. आम्हाला व्यवस्थित रीतसर वेळा द्या, टप्प्याटप्प्याने द्या, पण 7 ते 12 मध्ये सर्वसामान्य लोकांना रेल्वे चालू करा आणि संध्याकाळी 5 ते 7 पर्यंत हवा तर दुपारी बंद करा. वंदनाजी, टप्प्याटप्प्याने सरसकटपणे ही रेल्वे सेवा सुरू होईल यासाठी आता विचार सुरू आहेत, मात्र सध्या तुर्तास काही वेळा देण्यात आलेल्या आहेत. काय म्हणणं आहे तुमचं? फक्त विचार सुरू आहेत, ठाम निर्णय कोणी घेत नाही. सर्वसामान्य लोकांची गोची होते इकडे, अतिशय वाईट परिस्थिती आहे. त्यांना स्थानिक लेवलवरून उतरून पहा. मुख्यमंत्र्यांनी स्टेशनला येऊन फिरा आणि ट्रॅफिक मध्ये फिरा आणि मग आम्हाला जज करा आणि नंतर मग आम्हाला निर्णय द्या. सर्वसामान्य लोकांचा विचार करा, फक्त सरकारी लोकांचा विचार करू नका. बजेट सगळ्या सर्वसामान्य माणसांवरती बसतं, फक्त सरकारी नोकऱ्यांवरती बसत नाही. बजेटमध्ये सगळ्या टॅक्सवर सगळे सर्वसामान्य लोकांना, प्रायव्हेट सेक्टरच्या लोकांना सुद्धा द्यावा लागतो आणि महिलेला मुलींना सगळ्यांना द्यावं लागतं. मग असं करा ना, आम्हाला टॅक्स माफ करा आणि आम्हाला सगळं माफ करा. मग तर सरकारी नोकऱ्याकडून बजेट पैसे घ्या आणि बजेट बनवा. आम्ही कशातच भाग घेत नाही तुमच्यामध्ये. वंदनाजी, सरसकट सेवा सुरू केल्यास मोठी गर्दी प्रवाशांची होऊ शकते आणि त्यामुळे कुठेतरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ते मॅनेज करायचं सेंट्रल रेल्वे आणि जे जरा सरकारचं काम आहे. यंत्रणा लावा, संस्थांना प्रचारण करा, माणसं वाढवा. होऊ शकतं, तुम्ही जर व्यवस्थित शिस्तीमध्ये रेल्वे चालू केली आणि नियोजनबद्ध केली तर होऊ शकतं. मॅन पॉवर तुमच्याकडे कमी आहे हे कबूल करत नाही. मॅन पॉवर वाढवा. कुठे कमी पडतंय मॅन पॉवर वाढवायला? काय तुम्हाला लागतंय मॅन पॉवर वाढवायला? हे वाढवा. आता सध्या गरज आहे लोकांची, निवडणुका जवळ आल्यात, त्यामुळे तुम्ही ताबडतोब निर्णय घेतला पाहिजे. नक्कीच धन्यवाद वंदना सोनावणेजी, तुम्ही साम टीव्हीशी संवाद साधल्याबद्दल. तर ज्या वेळा सरकारकडून या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत रेल्वे प्रशासनाकडून त्या कुठेतरी सूट होत नाहीत अशा प्रकारचं मत या ठिकाणी वंदना सोनावणे यांनी व्यक्त केलेलं आहे. मात्र एक महत्त्वाची बाब या ठिकाणी म्हणावी लागेल, 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सेवा सुरू होते. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा कधी सुरू होणार ही मागणी होत होती आणि फक्त अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू होती आणि अखेर 1 फेब्रुवारीपासून आता सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारनं घेतलेला आहे. तर प्रवासी संघटनेच्या लता आरघडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. लताजी, 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सेवा सुरू होते, काय मत आहे तुमचं? मुळात एवढ्या उशिरा राज्य शासनाने घोषणा केली आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी रेल्वे सेवा सुरू केली, त्याबद्दल मी आभार मानते सगळ्यात आधी राज्य शासनाचे. पण त्यांनी योग्य नियोजन नाही केलेलं आहे अशी माझी धारणा. नाही तर हेच आहे की कारण हे चुकीचं होतंय की दुपारी जर त्यांना 10 नंतर वगैरे प्रवास करायला सवलत असेल तर मग त्याप्रमाणे राज्य शासनाने इतर जे खाजगी प्रशासन आहेत त्यांच्यासाठी सूचना केल्या आहेत का की त्यांचं वेळेचे नियोजन करावं, त्या पद्धतीने ऑफिस कार्यालयीन वेळेमध्ये बदल करावं, की जी आमची मागणी होती त्यानुसार त्यांनी काही घोषणा केलेली नाहीये. फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांनी रेल्वे सेवा सुरू केलेली आहे, पण इतर काही त्यांनी त्याच्यासाठी योग्य
नियोजन करायला पाहिजे होतं ते केलेलं नाहीये. त्यामुळे सगळ्यांचा गोंधळ होईल आणि याचा योग्य उपयोग होणार नाहीये कोणालाही. लताजी, तुम्ही म्हणताय की रेल्वे प्रशासनानं योग्य ते नियोजन केलेलं नाहीये. नेमकं काय मागण्या आहेत तुमच्या? काय करायला हवं रेल्वे प्रशासनानं? आमचं असं म्हणणं होतं की आता कसं आहे, जे आमचे अत्यावश्यक सेवेमधले आहेत त्यांच्यासाठी 7:30 ते 9:30 पर्यंतची वेळ आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर आता ह्यांनी खाजगी प्रवाशांना त्यांनी सवलत दिलेली आहे. पण आम्ही राज्य शासनाकडे अशी मागणी केली होती की कार्यालयीन वेळेमध्ये बदल करावं सगळ्यांच्या, जेणे 1-2 तासाचं अंतर ठेवून कार्यालयीन वेळेमध्ये बदल करावा आणि तशा सूचना किंवा तशा घोषणा राज्य शासनाने हे करावे, म्हणजे GR शासन आदेश काढून सगळ्यांना सूचित करावे. पण त्या पद्धतीने केलेलं नाहीये आणि आमची मागणी हीच आहे की वेळेमध्ये बदल करा आधी सगळ्या कार्यालयीन वेळेमध्ये आणि त्याच्यानंतरच घोषणा करायची होती त्यांनी. नक्कीच धन्यवाद लता आरगडजी, तुम्ही सामटीविषयी संवाद साधल्याबद्दल. तर कार्यालयीन वेळेत बदल करावा ही एक मागणी होती, मात्र आता ज्या वेळा सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत लोकल सुरू करण्याबाबत त्या कुठेतरी या महिला प्रवाशांना पटल्या नसल्याचं समोर येत आहे. कुठेतरी नाराजी यावरून दिसून येत आहे. मात्र 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी ही लोकल सेवा जी आहे ती सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे. येत्या सोमवारपासून ही लोकल सेवा सुरू केली जाईल. गर्दीच्या वेळा टाळून इतर वेळी ही लोकल प्रवासाची मुभा देण्यात आलेली आहे. दुपारी 12 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत सर्वांसाठी लोकल सेवा सुरू असेल, तर रात्री 9 ते शेवटच्या लोकलपर्यंत हा प्रवास करा अशा प्रकारच्या सूचना देखील प्रवाशांना देण्यात आल्या आहेत. सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत प्रवाशांना प्रवेश नसणार आहे, तर दुपारी 4 ते रात्री 9 पर्यंत सर्वसामान्यांना लोकलमध्ये नो एंट्री असणार आहे. सध्याची महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहतोय ती म्हणजे 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. येत्या सोमवारपासून ही लोकल सेवा सगळ्यांसाठी सुरू होईल. याआधी फक्त अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा सुरू होती, मात्र आता सर्वसामान्यांना काही वेळा ज्या आहेत त्या आखून देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार त्यांना कोरोनाच्या नियमांचं पालन करूनच लोकलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. मास्क लावणं त्यांच्यासाठी बंधनकारक असणार आहे. तर दुपारी 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत सर्वांसाठी लोकल सेवा असणार आहे, तर रात्री 9 ते शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करण्याच्या सूचना देखील या ठिकाणी देण्यात आल्या. सध्याची महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहतोय. सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत सर्वसामान्यांना लोकलमध्ये प्रवेश नसणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी प्रवासी संघटनांनी या ठिकाणी महिला प्रवासी जे आहेत त्यांनी कुठेतरी नाराजी व्यक्त केलेली आहे. तर दुपारी 4 ते रात्री 9 पर्यंत सर्वसामान्यांना लोकलमध्ये नो एंट्री असणार आहे. तर गेले लॉकडाऊनमुळे अनेकांना सर्वसामान्यांना लोकलमध्ये प्रवास करता येत नव्हता, मात्र आता त्यांना काही वेळा आखून देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचनुसार त्यांना प्रवास करावा लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात घोषणा केली. गेले अनेक दिवसांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा कधी सुरू होणार याविषयी मागणी होत होती आणि अखेर सरकारचे देखील त्या संदर्भात विचार सुरू होता, प्रयत्न सुरू होते आणि अखेर आज या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सेवा आता सुरू करण्यात येणार आहे. येत्या सोमवारपासून ही लोकल सेवा सुरू होईल. त्यामुळे प्रवाशांचा तर नेमका कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. गर्दीच्या वेळा टाळूनच इतर वेळी लोकल प्रवासाची मुभा यात प्रवाशांना देण्यात आलेली आहे. दुपारी 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत सर्वांसाठी लोकल सेवा असेल. त्याचबरोबर रात्री 9 ते शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करण्याच्या सूचना या ठिकाणी प्रवाशांना देण्यात आलेल्या आहेत. तर सकाळी 7 ते दुपारी 12 या महत्त्वाच्या वेळा आहेत, कार्यालयीन वेळा आहेत. यामध्ये कुठेतरी प्रवाशांना लोकलमधून प्रवास करता येणार नाहीये, त्यामुळे कुठेतरी प्रवाशांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. तर दुपारी 4 ते रात्री 9 पर्यंत सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करता येणार नाहीये. फक्त अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी लोकलमध्ये यावेळी प्रवास करू शकतात, त्यामुळे कुठेतरी सर्वसामान्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. तर येत्या काही दिवसात सरसकटपणे रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात देखील रेल्वे प्रशासनाचा विचार सुरू आहे. या संदर्भात आता पुढील काही काळात काही महत्त्वाच्या बैठका देखील होणार आहेत. तर महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहतोय ती म्हणजे मुंबईकरांसाठी कोरोनाच्या महामारीमुळे बंद असलेली लोकलची दारं आता येत्या 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली होणार आहेत.
तर पहिल्या लोकल पासून सकाळी 7 पर्यंत सर्वांसाठी लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आलेली आहे. दुपारी 12 ते दुपारी 4 पर्यंत सर्वांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. रात्री 9 पासून शेवटच्या लोकल पर्यंत सर्वांना लोकल प्रवास करता येईल. तर सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत आणि दुपारी 4 ते रात्री 9 पर्यंत प्रवासाची परवानगी नसणार आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात घोषणा केलेली आहे आणि येत्या सोमवारपासून गर्दीच्या वेळा टाळून इतर वेळी लोकल प्रवासाची मुभा यात सर्वसामान्यांना देण्यात आलेली आहे. सध्याची महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहतोय. लॉकडाऊनमुळे गेले अनेक महिने लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी ठप्प होती आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं ही लोकल सेवा सुरू करण्यात आली. मात्र केवळ अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आणि आता सर्वसामान्यांसाठी कुठेतरी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतलेला आहे. मात्र त्यासाठी काही वेळा देखील आखून देण्यात आलेल्या आहेत आणि या वेळांमुळे प्रवाशांनी कुठेतरी नाराजी व्यक्त केलेली आहे.